काल रात्री आम्ही ट्रॅव्हल करून मनालीला पोहोचलोय। आम्ही विथ फॅमिली टूरला आलो आहोत मनालीला आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलाय तिथून असा सुंदर असा व्ह्यू दिसतो। तुम्ही या व्हिडिओमध्ये तो पाहिलाच असेल आणि आम्ही जिथे स्टे केलाय ज्या रूममध्ये त्या रूमचा सुद्धा मी तुम्हाला टूर देईल। आणि आजचा आमचा फर्स्ट डे, तर आम्ही आज कुठे कुठे व्हिजिट करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे ते मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। आणि इथला जर तुम्ही व्ह्यू बघितला तर खूप सुंदर, म्हणजे असं अविस्मरणीय आहे। डोळ्यामध्ये असं ते आपण वाटतं की आपण हे साचवून यावं। खूपच सुंदर आहे, खूप मस्त। सुद्धा नाही की आपल्याला इथे समर चालू आहे, इथे तर मस्त थंडीच थंडी आहे। चला मी तुम्हाला रूम टूर देते। एंटर करताच आहे लिव्हिंग एरिया, जिथे सोफा आहे, टीव्ही आहे आणि खाली एक बेडरूम विथ अटॅच वॉशरूम। आम्ही डुप्लेक्स बुक केला होता, जिथे वरती चढून गेलं की अजून एक बेडरूम आहे। रूम्स पण मस्त मोठे आहेत। बाल्कनी, तिथून असा मस्त व्ह्यू दिसतो आपल्याला छान असा। तर आज आहे आमचा फर्स्ट डे, तर चला आम्ही आता विशिष्ट मंदिरात पोहोचलो आहोत। हिमाचलमध्ये जास्त थंडी असती, तर इथे तुम्हाला गरम कपडे खूप छान मिळतील। हे दादा इथे मस्त ड्रॉइंग करत आहेत नेम प्लेटची। खूप आहे इथे शॉपिंग करण्यासाठी। हे बघा, हे आहेत हँडक्राफ्टेड टोपी, सॉक्स। भरपूर ठिकाणी या अशा लेडीज दिसतील तुम्हाला विकताना। मस्त अशा चहाचे स्टॉल्स, कलरफुल शॉल्सचे शॉप सुद्धा आहेत इथे। हँडीक्राफ्ट आर्टचे शॉप्स आणि डोंगराच्या मधोमध वशिष्ठ ऋषींचे मंदिर। मंदिराच्या गेटवर मस्त असे कोरीव काम खूप सुंदर दिसत होते। कुठे पण गेले की काही लेडीज पांढरे शुभ्र असे ससे घेऊन असतात। तुम्ही त्यासोबत फोटो काढू शकता। थंडीमध्ये गरम गरम कुल्हड़ चाय विथ आलं। आम्ही आलो थंडीत मनाली आणि मोमोज मागवले नाही असं तर होणार नाही। मोमोज जस्ट ₹120, 10 pieces with red chutney and beautiful view. कसं आहे? आता आम्ही सेकंड प्लेसला आलो आहे, हडिंबा टेम्पल। क्या नाम है इसका? इसका नाम शाहरुख है जी। शाहरुख? हाँ। हे 4 स्तरीय पॅगोडा आकाराचे छत आणि लाकडी दरवाजा असलेले एक विलक्षण रचना आहे, जी पेरोनिक आकृत्यांच्या कोरीव कामाने आणि देवदेवतांचे प्राणी पानांसारखी रचना आणि भगवान कृष्णाच्या जीवनाचे वर्णन करणाऱ्या भागांनी सुशोभित आहे।
मंदिर परिसर खूप सुंदर आहे आणि एवढी गर्दी असून पण खूप छान वाटत आहे या उंच उंच झाडांमुळे। मग आम्ही थोडं मंदिर परिसर फिरलो आणि इथे हिमाचलची ड्रेस मिळतात रेंटवर 50 रुपीज पर पर्सन, तर तुम्ही ते घेऊन आणि ते घालून फोटोसुद्धा काढू शकता। आम्ही आलो आता मॉल रोडला। इथे शॉपिंग करायला भरपूर सारे ऑप्शन आहेत। आता आपण शॉपिंग करूया। माता मंदिर आहे तिथे भंडारा चालू आहे, तर म्हणलं आपण आलोय आपल्या नशिबाने आपल्याला भंडारा मिळतोय, तर आम्ही आता भंडाऱ्याकडे चाललो आहोत। या ठिकाणी हजारो लोक एका पंक्तीत बसत होते आणि या ठिकाणी आम्हाला ट्रॅडिशनल हिमाचलचे फूड खायला मिळाले। हा नारळी भात आहे, गोड राईस, त्याच्यामध्ये एक चवळी आणि अजून एक हे त्याच्यासोबत आहे। हे आपला उडदाचा भजा कसा असतो तसा आहे हे, आणि राजमा पण आहे आणि एक मटर पनीर आहे आणि साधा राईस आहे। प्रसादामध्ये अजून राजमा आणि कढी पण आहे। मॉल रोड म्हणलं की शॉपिंग, आणि शॉपिंग म्हणजे लेडीजसाठी पर्वणीच आहे। तर आम्ही खूप सारी शॉपिंग केली, शॉल, बॅग्स, टॉप्स, पॅन्ट, आणि त्यानंतर आम्ही खूप थकलो आणि तेवढ्यात संध्याकाळ झाली आणि नंतर आम्ही आमच्या हॉटेलवर आलो। नेक्स्ट व्हिडिओ यापेक्षा पण इंटरेस्टिंग असणार आहे, सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।